भिवंडी में टीईटी पेपर लीक मामले में बड़ा खुलासा हुआ है। जांच में सामने आया है कि 6 लाख से ज्यादा अभ्यर्थियों के भविष्य से जुड़े शिक्षक पात्रता परीक्षा के प्रश्न पत्र छापखाने से सिर्फ 8,000 रुपए में बाहर निकालकर बेचे गए थे। आगरा के छापखाने में काम करने वाले कर्मचारी ने सुरक्षा में सेंध लगाकर प्रश्न पत्र बाहर पहुंचाए, जिन्हें बाद में लाखों रुपए में बेचा गया। इस मामले में अब तक 12 आरोपियों को गिरफ्तार किया जा चुका है, जबकि मुख्य आरोपी विजेंद्र गुप्ता और उसका साथी सोनू अभी फरार है। फिलहाल पुलिस ने प्रश्न पत्र की मूल प्रति बरामद कर आगे की जांच शुरू कर दी है। त्यातील एका आरोपीसोबत दुसऱ्या आरोपीने आर्थिक व्यवहार करण्यात आले आहे। त्यात फक्त 8,000च नाही, त्यानंतर त्या व्यतिरिक्त त्यांना इतर देखील आमिष दाखवण्यात आले होते, जेणेकरून तुम्हाला प्लॉट घेऊन देण्यात येईल किंवा इतर प्रकारचे असे आमिष दाखवण्यात आले होते। हा पेपर एका बाबूलाल नावाचा आरोपीने नरेश कुमार याच्या ताब्यात दिला आणि त्याने नंतर मग तो गोपनीय पद्धतीने बाहेर काढला। त्यांनी ते शूजमधून बाहेर काढला। त्यातला DVR आपण जप्त केला आहे। तो DVR आपण पुढे तपासणी कामी पाठवू, त्यानंतर आपल्याला त्याबाबत निश्चित खात्री होईल। आतापर्यंत 12 आरोपींना आपण अटक करण्यात आली आहे आणि सध्या 2 आरोपी फरार आहेत। त्यातील मुख्य सूत्रधार हा विजेंद्र कुमार गुप्ता होता आणि त्याला मदतनीस करणारा म्हणजे पेपर याच्यातून बाहेर काढून देणारा मुख्य सूत्रधार सोनू कुमार किशनलाल हा होता। हे दोनही आरोपी सध्या फरार आहेत, त्यांचा शोध सुरू आहे। ते ज्या प्रेसमध्ये असे पेपर छपाईसाठी यायचे, त्यातल्या काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना असे आमिष दाखवायचे आणि त्यांच्याकडून पेपर बाहेर काढल्यावर मग तो मेन इतर एजंटमार्फत तो त्या राज्यात विकला जायचा। याची किंमत ते वाढवत असेल पुढे, बरोबर, त्यानुसार ते किंमत मग वाढवत जायची।